आजच्या स्पर्धेच्या धकाधकीच्या व तणावग्रस्त जीवनात पदोपदी भय, चिंता व आक्रमकता प्रत्ययास येते. या बाह्य जगतात पण पुरते गुरफटलेले जातो व मग ध्यानी येते की निखळ आनंद, शांतता अभावानेच आपल्याला जाणवते आहे. स्वतःबरोबर शांतपणे वेळ घालवायला, आपल्या स्वतःशी सुसंवाद राखायला तर आपल्याकडे वेळच नाहीये. यावर उपाययोजना म्हणून काही जण आपल्यापैकी धार्मिक स्थळांना भेटी देतात अथवा एखाद्या गुरुजनांच्याकडे जातात. पण सहसा असे दिसून येते की ते तेथील बाह्योपचारामध्ये अडकतात किंवा विशिष्ट संप्रदायाचा घटक म्हणून घेणे यातच आपली सुरक्षितता शोधू पाहतात. आपण हे ध्यानी घेतली पाहिजे की शांती, विशुद्ध आनंद हे आपण आपल्या अंतर्यामी खोलवर उतरल्यानेच प्राप्त होऊ शकते. आजच्या गुंतागुंतीच्या आयुष्यात बाह्य परिस्थिती तर आपण बदलू शकत नाही, मात्र आपण आपल्या सवयी, चुकीच्या धारणा, आपली कार्यप्रणाली याबद्दल सजगता निश्चितपणे वाढवू शकतो. स्वतःवर जोर जबरदस्ती करून आपण आपल्यामध्ये कायमस्वरूपाचे बदल घडून आणू शकत नाही. बरोबरच्या पातळीवर राहून आमूलाग्र परिवर्तन तर कधीच घडत नाही. केवळ मनाच्या कार्यपद्धतीविषयी संपूर्ण समज मिळवून घेण्यातच चिरस्थायी व समग्र बदल होण्याची शक्यता आहे. एखाद्या विषयाच्या वा वस्तूच्या पूर्ण आकलन होण्यासाठी त्या वस्तूपासून स्वतःला वेगळे करून त्या वस्तूचे नीट निरीक्षण करणे आवश्यक असते. यासाठी मनाच्या हालचालीचे अलिप्त, उत्कट, सजग निरीक्षण करून पाहायला हवे. पुढे ते मन विचारांचे निरीक्षण हे वरवरचे निरीक्षण असून चालणार नाही. उलट ते स्वतःचे सर्वस्व पणाला लावून केले पाहिजे. विचाराचे स्वरूप कसे आहे, त्याचे मूळ, त्याचा आशय आणि त्याची झेप पाहायला हवी. विचारगतीचे अविरत चक्र आणि त्याचे दिशाहीन भ्रमण पाहायला हवे. विचार, भावनांचे काळोखात दडलेले कप्पे आणि भीती, आसक्तीचे विफल भाव पाहायला हवेत. आपण एवढे सतर्क राहिले पाहिजे की येणारा प्रत्येक विचार तरंग उमटता क्षणी टिपता आला पाहिजे. तो कसा आला, कुठून उमटला, कशी वाटचाल केली व कसा विरून गेला ही त्याची व्याप्ती संपूर्णतया ध्यानी यायला हवी. आपल्या लक्षात येते की कुठून तरी चुकार विचार उमटतो, त्याच्या पाठोपाठ दुसरा विचार येतो, लगोलग पाठोपाठ आणखी तिसराच विचार उमटतो. हे सारे मनाचेच खेळ आहेत. हुलकावणी देत आपल्याला आत्मपरीक्षणाच्या कामापासून दूर ठेवतात. पण आपण निग्रहाने परत परत स्वतःला अवलोकनाच्या कामामध्ये गुंतवायला हवे. जसजशी निरीक्षणाची तीव्रता वाढेल तसे ध्यानात येईल की कसे हे अडमुठे मन त्याचे मायावी रूप आपल्यावर हुकूमत गाजवते आहे. त्याच्या निरंतर चालत असलेल्या बडबडीमुळे क्रियाप्रतिक्रियांची साखळी अविरत चालूच राहते आहे. क्लेशदायक जुन्या आठवणी उसळून वर येत आहेत आणि त्याच्या पाठोपाठ भावनाही विचारून वर येतात. पण निरीक्षण सखोल होत गेले. दोन विचारामधील अंतराबद्दल आम्ही सजग झालो. यातून मनाचा आवेग कमी झाला की आमच्या अंततः शांततेचे साम्राज्य उघडले जाते. आणि हीच निरीक्षणाची आणि अवलोकनाची प्रक्रिया की ज्याला चॉईसलेस अवेअरनेस आम्ही म्हणू, ती सातत्याने मी करत राहिलो तर आम्ही एका शांतीला, एका प्रगाढ शांतीला प्राप्त होतो. राम कृष्ण हरी.